नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र CETची तयारी करत असेल बायोलॉजी सब्जेक्टची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे मित्रांनो. CETसाठी आपण हे बुक रेफर करणार आहोत. या बुकमध्ये लेसन वाईज टॉपिक वाईज काय दिलेले आहे मित्रांनो, MCQ दिलेला आहे. ते 1 बाय 1 आपण काय करणार आहोत मित्रांनो, प्रेफर करणार आहोत CETसाठी. आणि प्रिव्हियस इयरचे पण क्वेश्चन आन्सर याच्यात दिलेले आहे ते पण रेफर करणार आहोत. जर तुम्हाला CETची तयारी करून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, CET मधला लेसन नंबर 1 रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट मधले जे रिप्रोडक्शनचे 2 टाईप आहे, एसेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शनचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहे. आपण टॉपिक वाईज यामध्ये क्वेश्चन काय करणार आहोत मित्रांनो, रेफर करणार आहोत. तर बघा, रिप्रोडक्शन डिवाइडेड इंटू द 2 टाइप, एसेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द सेक्शुअल रिप्रोडक्शन. क्वेश्चन नंबर 1 आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग टर्म इज यूज टू डिस्क्राइब द मॉर्फोलॉजिकल अँड जेनेटिकल आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल. म्हणजे जो दिसण्यासारखा आणि जीन्स पण त्यांचे काय असेल, सेम असेल असा इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होत आहे, प्रोड्यूस बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, मीन्स ज्याचे पॅरेंट्स काय आहे, एकच आहे, अशा इंडिव्हिज्युअलला आपण क्लोन्स असे म्हणतो मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन असा आहे, मोस्ट कॉमन टाईप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन फिलामेंटस अल्गी. आता एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे खूप टाईप्स आहे मित्रांनो, जसं की बायनरी फ्युजन, बाय द बर्डिंग, बाय द फ्रॅगमेंटेशन अँड बाय द स्पोरुलेशन, मीन्स द स्पोर फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. पण फिलामेंटस अल्गीमध्ये हा रिप्रोडक्शन हे फ्रॅगमेंटेशननी होते मित्रांनो. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय होईल, बॉडी ब्रेक होईल आणि न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होईल, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. मीन्स काय असतं मित्रांनो, बॉडी हे पार्ट्समध्ये काय होतं, कट होते आणि याच्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होते, आपण त्यालाच फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. फ्रॅगमेंट्स मीन्स द ब्रेकडाऊन. क्वेश्चन नंबर 3 असा आहे की आयडेंटिफाय द असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर यम इन द फॉलोइंग डायग्राम. बघा मित्रांनो, ही डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे, इथं मेन्शन केलेला आहे की जो हा पार्ट आहे यम, याला आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. झूस्पोरेंजियमची ही डायग्राम आहे आणि यामध्ये हा जो पार्ट आहे हा मित्रांनो झूस्पोरचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, a type of asexual reproduction किंवा asexual reproduction in unicellular organism in which the parent cell divided to produce the two equal cell which develop into the two new individual is called as the. तर बघा मित्रांनो, इथे ही जे सेल आहे ते 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होत आहे, अशा असेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण बायनरी, बाय मीन्स 2, बायनरी फ्युजन असं म्हणतो मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, विच मीन्स अमिबामध्ये आपण बायनरी फ्युजन बघू शकतो मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम शोज द बायनरी फ्युजन. मी आताच तुम्हाला सांगितलं की अमिबा शोईंग द बायनरी फ्युजन किंवा अमिबामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते, तर बायनरी फ्युजन थ्रू होते. तर बघा, विच ऑर्गॅनिझम शोज द बायनरी फ्युजन मोड ऑफ द रिप्रोडक्शन. तर आपला आन्सर काय असेल, अमिबा किंवा पॅरामेशियम हे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर हा डी ऑप्शन कट करायचा आहे, आन्सर इज अ सी, अमिबा. पेनिसिलियम हा ऑर्गॅनिझम आहे, प्रोड्यूस द नॉन मोटाईल. नॉन मोटाईल मीन्स जो मूव्ह करू शकत नाही असा ऑर्गॅनिझम. पेनिसिलियम प्रोड्यूस द नॉन मोटाईल स्पोर. याला आपण काय म्हणतो मित्रांनो, कोनोडिया असं म्हणतात आणि कोनोडिया मार्फत पण असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं मित्रांनो. त्यानंतर बघा, गिमी फॉर्मेशन
इज कॉमनली सीन इन. ठीक आहे. तर जनरली जे आहे हे फ्रेश वॉटर स्पेसिसमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि आन्सर आहे स्पॉन्जमध्ये हे फॉर्मेशन आपल्याला असेक्शुअली बघायला मिळते मित्रांनो. द सेक्शुअल रिप्रोडक्शन the asexual reproduction in angiosperm occur naturally through a vegetative parts such as the root, stem, leaves and body. बघा मित्रांनो, एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा एक पुन्हा आपण टाइप म्हणू शकतो. द रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. मग हा व्हेजिटेटिव्ह पार्ट कुठे असतो? त्याच्या रूटला असतो, त्याच्या स्टेमला असतो, त्याच्या लीफला असतो, त्याच्या बर्डला असतो. तर अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण काय म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन असं म्हणायचं मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 आहे. स्टॉक अँड सिओन आर यूज इन अ मित्रांनो ग्राफ्टिंग. आपण म्हटलेलं आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन थ्रू काय होतं? असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. मग कोणत्या पार्टवर होतं? हे पार्ट आपल्याला काय करावं लागेल? कट करावं लागेल आणि दुसऱ्या प्लांटला काय करावं लागेल? अटॅच करावं लागेल. म्हणून मग तिथून तो नवीन प्लांट काय होतं? ग्रो होतं. ते याच्या काय असतात मित्रांनो? प्रोसेस असतात, कटिंग असतात, ग्राफ्टिंग असतात, लेअरिंग असतात. तर हे प्रोसेस आहे मित्रांनो. तर जो स्टॉक आहे ज्याला आपण स्टेम म्हणतो दॅट इज यूज फॉर द ग्राफ्ट करण्यासाठी आपण काय करतो? कट करून दुसऱ्या झाडाला अटॅच करण्यासाठी आपण त्याला काय म्हणतो? ग्राफ्टिंग असं म्हणतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे. आर्टिफिशियल मेथड विच इन्व्हॉल्व द जॉइनिंग पार्ट ऑफ टू डिफरंट पार्ट in which or the in such a ways that unit or the continue their growth as well as the plant. याला आपण म्हणतो मायक्रो प्रोपागेशन असं या मेथडला. जे आर्टिफिशियल मेथड आहे याच्यामध्ये 2 डिफरंट प्लांट असतात पण कंटिन्युअली काय होतं? त्यांची ग्रोथ होते. अशाला मायक्रो प्रोपागेशन असं म्हणतात. अ टेक्निक ऑफ द ग्राफ्टिंग व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशनची टाईप आहे मित्रांनो. इन विच द सिंगल बर्ड विच इज स्मॉल पार्ट ऑफ द बार अँड लिव्हिंग टिश्यू इज ग्राफ्टिंग ऑन देअर पर्टिक्युलर स्टॉक दॅट इज कॉल्ड ॲज द. आपण याला काय म्हणू शकतो मित्रांनो? याला आपण बर्ड ग्राफ्टिंग असं म्हणू शकतो मित्रांनो. बरोबर आहे. अ स्मॉल पार्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? बर्ड. आपला बर्डची काय करत आहे? ग्राफ्टिंग करत आहे, अटॅच करत आहे दुसऱ्याला. हा झाला मित्रांनो असेक्शुअल रिप्रोडक्शन वरील प्रश्न. आता याच लेसन मधले आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन वरील क्वेश्चन बघू मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इनिशियल स्टेज ऑफ द स्पोरोफाइट. बघा इथे आपल्याला स्पोरोफाइट मीन्स स्पोर. बरोबर आहे. तर ह्यामध्ये स्पोरोफाइटमध्ये इनिशियल स्टेज म्हणजे स्टार्टिंग स्टेज कोणती असते ते मित्रांनो? तर डिप्लॉइड झायगोट. वी गेट इन स्पोरोफाइट वी गेट अ डिप्लॉइड नंबर ऑफ द झायगोट. द आन्सर इज बी. फ्रॉम द फॉलोइंग आयडेंटिफाय द करेक्ट अरेंजमेंट ऑफ फ्लावर वॉल फ्रॉम आउटर टू इनर साइड इन अ फ्लावर. आपल्याला काय करायचं आहे? अरेंजमेंट सांगायची आहे. कशाची? हिबिस्कस फ्लावरची. बरोबर आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, बायसेक्शुअल फ्लावर आहे. हा बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला काय अरेंजमेंट सांगायची आहे? कुठून? आउटर, बाहेरून. तर पेडिकल पासून स्टार्ट होईल मित्रांनो. तर पेडिकल नंतर कॅलिक्स येईल मित्रांनो. जो ग्रीन पार्ट असतो फ्लावरचा तो आउटर साइडला प्रेझेंट असतो. बरोबर आहे. विच इज सपोर्टिव्ह टू दॅट फ्लावर, गिव्ह द सपोर्ट टू दॅट फ्लावर. काय करतो? कॅलिक्स. त्यानंतर येतो करोला म्हणजे मित्रांनो द कलरफुल पेटल्स आपण याला म्हणू शकतो. सेकंड पार्ट इज द कोरोला. थर्ड पार्ट इज मित्रांनो अँड्रोशियम विच इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. आणि त्यानंतर येतो मित्रांनो गायनोशियम विच इज द फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर. क्वेश्चन नंबर 3 आहे. इंडिव्हिज्युअल मेंबर्स
of androecium. Androecium means the male part of the flower is called as the individual member means the single membrane. तर काय असतं stem. Individual part of the androecium is the stem. The filament attached to the stamen त्याला आपण काय म्हणतो, याला आपण स्टेमन असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 4 आहे फर्टाईल पार्ट ऑफ द स्टेमन. ठीक आहे, फर्टाईल पार्ट कोणतं असेल, अँथर असेल मित्रांनो. स्टेमनवर काय प्रेझेंट असेल, अँथर प्रेझेंट असेल. द टू अँथर लोब, बरोबर आहे. अँथर आर डिवायडेड इंटू द टू लोब. दोन लोब मध्ये हा अँथर काय असतो, अटॅच असतो. कशाला, फिलामेंटला, बरोबर आहे. आर कनेक्टेड टू इच अदर. कशाने कनेक्टेड असतात, तर कनेक्टिव्ह. कशाने कनेक्ट असतो, कनेक्टिव्हनी कनेक्ट असतो मित्रांनो. द आन्सर इज द अटॅच टू इच अदर बाय द कनेक्टिव्ह. क्वेश्चन नंबर 6 आहे इच मोनोथिकस अँथर. मोनो मीन्स वन. ठीक आहे, एका अँथर मध्ये, हा मोनोथिकस अँथर आहे, कंटेन हाऊ मेनी पोलन सॅक. यामध्ये किती पोलन सॅक असते, 2 पोलन सॅक आहे. कारण की इथे काय आहे, 2 लोब आहे आणि 2 लोब मध्ये 2 पोलन सॅक प्रेझेंट असते मित्रांनो. आन्सर इज 2. आता डायोसियस अँथर, बरोबर आहे. द 2 पार्ट ऑफ दिस अँथर, ज्याच्यामध्ये 2 सॅक ऑफ पोलन ग्रेन प्रेझेंट आहे. मग 2 सॅक ऑफ पोलन ग्रेन मध्ये किती स्पोर असेल बरं, किती स्पोरेंजिया असेल, किती पोलन ग्रेन असेल, तर मित्रांनो 4 असतात. 4ला आपण काय म्हणतो, टेट्रास्पोरोजिनेटेड. टेट्रास्पोरोजिनेटेड मीन्स 4 काय असेल, पोलन ग्रेन प्रेझेंट असेल. कशामध्ये, तर एका अँथर किंवा डायोसिस, 2 पार्ट. डायोसिस मीन्स 2 पार्ट ऑफ द अँथर. ते 4 पोलन ग्रेन प्रेझेंट असल्यामुळे याला टेट्रास्पोरोजिनेटेड असं म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 8 आहे डॅश इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ अँथर विच इज प्रोटेक्टिव्ह इन द फंक्शन. आउटर मोस्ट लेअर ऑफ द अँथर, दिस लेअर प्रोटेक्टिव्ह. कशाला प्रोटेक्ट करेल, पोलन सॅकला काय करेल, प्रोटेक्ट करेल, जे अँथरच्या आत असतं. एंडोथेशियम लेअर ऑफ द अँथर लोब इज प्रेझेंट. कुठे प्रेझेंट असते मित्रांनो, तर इनर टू द एपिडर्मिस इथे प्रेझेंट असेल मित्रांनो. इनर साइडला काय, एंडोथेशियम प्रेझेंट असेल मित्रांनो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10. जनरली इन द वॉल ऑफ द अँथर लोब, 2 लोब असते, मी आताच सांगितले तुम्हाला. हाऊ मेनी मिडल लेअर आज प्रेझेंट, किती मिडल लेअर प्रेझेंट असतात, तर 2 मिडल लेअर प्रेझेंट असतात. 1 किंवा 2 मिडल लेअर यामध्ये अँथर लोब मध्ये काय असतं, प्रेझेंट असतं, इन बिटवीन पोलन सॅक अँड द आउटर लेअर ऑफ द अँथर. क्वेश्चन नंबर 11 डॅश इज द इनर मोस्ट. 2 लेअर आहे, 1 किंवा 2 असेल. सो द इनर मोस्ट लेअर इज द न्यूट्रिटिव्ह लेअर ऑफ द अँथर वॉल. यालाच आपण काय म्हणतो, टॅप्टम. जी ह्या टाईपची तुम्ही डायग्राम बघितली असेल अँथरची, सो दॅट इज कॉल्ड ॲज द टॅप्टम, द nutritive layer which is provide the nutrition to that pollen grain. In an immature anther, inner to the tapetum, the microsporangium contain a compact mass that is called as the diploid sporogenesis tissue. आपण immature जो anther असतो, बरोबर आहे, त्याला आपण स्पोरोजेनेसिस टिश्यू that contain the sporogenesis tissue. तर बघा मित्रांनो, लेसन नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर पार्ट प्लांट मधला आपण 2 टाईप बघितले. त्याच्यावरील आपण एक 10 क्वेश्चन किंवा 11 आणि 12 क्वेश्चन बघितले, जे खूप इम्पॉर्टंट आहे CETच्या एक्झामसाठी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.